कुमावत बेलदार समाज सेवा संघातर्फे दमलेल्या बापाची ही कहाणी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि नाशिक पंचवटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुमावत नगर येथे समाज प्रबोधनकार श्री वसंत हंकारे सर यांच्या दमलेल्या बापाची ही कहाणी या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कुटुंबातील वडिलांचे संघर्षमय जीवन, त्याग आणि जबाबदाऱ्या यावर आधारित हंकारे सरांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उपस्थित श्रोते भावुक झाले. या कार्यक्रमाची संकल्पना पंचवटी विभाग प्रमुख श्री संतोष भाऊ बेलदार यांनी मांडली होती. या कार्यक्रमाला समाजातील महिला, युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीकांत विजयराव परदेशी, प्रदेशाध्यक्ष श्री भगवानदादा यादव कुमावत, वरिष्ठ सल्लागार तथा माजी प्रदेशाध्यक्ष श्री वसंतराव नथुजी मुंडावरे, प्रदेश उपाध्यक्ष श्री संजयजी भागवत बागोरे, प्रदेश सचिव श्री प्रदीपजी एस कुमावत, कोषाध्यक्ष श्री दादासाहेब बाबाराव मामोडे, IT प्रदेशाध्यक्ष श्री आकाश कडुबा कुमावत, महिला प्रदेशाध्यक्षा सौ सविताताई किशोर कुमावत, प्रदेश सचिव सौ लताताई आप्पा नारोळे, मुंबई विभाग अध्यक्ष श्री आप्पासाहेब नारोळे, नाशिक विभाग अध्यक्ष श्री ईश्वरलाल ओंकार बेलदार, राजस्थान महाराष्ट्र अध्यक्ष श्री दशरथजी नारोळे, सटाणा तालुका अध्यक्ष श्री रविभाऊ कुमावत, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री आप्पासाहेब गोविंद कुमावत, धुळे जिल्हाध्यक्ष श्री भटेश्वर युवराज कुमावत, माजी सरपंच सौ संगीताताई गजानन कुमावत, नाशिक महिला जिल्हाध्यक्षा सौ अनिल बगडाने यांच्यासह योगेश भाऊ कारवाल, विशाल भाऊ कुमावत, रुपेश भाऊ कुमावत, मनोज भाऊ कुमावत, प्रसाद कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री वसंत हंकारे सर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पंचवटी विभाग महिला मंडळाने भोजन व्यवस्था केली होती. यशस्वी आयोजनासाठी श्री आप्पासाहेब गोविंद कुमावत, श्री प्रदीप एस कुमावत, श्री संतोष एस बेलदार, श्री अनिल शिवाजी बागनाने, श्री रामेश्वर बेलदार, श्री शिवाजी आबा कुमावत तसेच पंचवटी विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पुराणं याला म्हणतात हे कृतज्ञ. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. अरे पुराणं जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, महामानवांचा प्रश्न येतो, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे पोरा. हे आज 1 लाखाचा लक्षात घे पोरा, 1 करोडचं तुझं घर आहे. त्या घरासमोर 5-50 लाखाची गाडी उभी आहे. 5-50 लाखाची गाडी उभी आहे. 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद आज तुझ्या मनगटामध्ये. 5-50 तोळं सोनं तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती का फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या भूतलावर असू शकलं नसतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. या भगवंताची कृपा, आई बापाची पुण्य आहे म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा सारा लक्षात घे. कुमावत नगरचा परिसर अगदी दुमदुमून गेला पाहिजे. अंतरंगापासून बेंबीच्या पेटापासून आजचा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचा आहे. मस्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चेहऱ्यावरचा तेज घ्यायचा आहे आणि इक्विलायझर कमी कर पाठीवर आणि जय जयकार असा झाला पाहिजे. दोन्ही हात उंच, जीवावाल्यागत जय असं करायचं नाही. जो जीवावर आल्यागत जय असा करल. आज सोमवार आहे ना, आपल्या जिभेवर तांडव असतो.
दिलेला शाप 100% लागतो. जो कोणी एकदम झटाच रील बनवायचे, हा जोरात एकदम घे, एकदम खतरनाक रील बनवायचे. हा चला दोन्ही हाताच्या दोन्ही मिनिट. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बापाच्या टाचाला, पण तुझ्या टाचावर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही. एक भेग सुद्धा येऊ दिली नाही पोरे. पहाटेच्या थंडीमध्ये अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना ग तुम्ही, ऐका माझ्या लेकरांना, पहाटेच्या थंडीमध्ये अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना ग पोरे, तेव्हा तुझा बाप त्या नाशिकच्या रस्त्यावरून, असू दे रे असू दे, हलवू नकोस गप, असू दे. तेव्हा तुझा बाप या नाशिकच्या रस्त्यावरून पोरे रात्रभर तुमच्यासाठी हिंडत असतो बघ, हमाली करत असतो, पेपर टाकत असतो. हमाली करत असतो, पेपर टाकत असतो, दुसऱ्यांच्या गटारी आणि संडास साफ करत असतो पूर्वी. आणि एकटं स्वतःची बडबडत असतंय, दीदी 9वीला गेली, दाद्या 12वीला झाला, मला शिकायला मिळालं नाही, माझ्या पोरांना शिकवलं, मला चांगलं चुंगलं खायला मिळालं नाही, माझ्या पोरांना मी चांगलं चुंगलं खायला घालणार. आणि त्याच बापाच्या तोंडावर थुंकायला लागला तुम्ही हरामखोरानो. बाप रात्रभर तुमच्यासाठी काम करतो आणि कुठला तर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आता कुत्र्यासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागला. लाज नाही का वाटत पुरी? आईला धमकी देता ना ग, मला मोबाईल दे बाप, मला आयफोन दे बाप, नाहीतर मी बघ काहीतरी आत्महत्या करून घेते बाप. हे पोरी आईचं काळीच सर्व करत. पोरगी जन्माला आली तेव्हा बाप सगळ्या गावभर उड्या मारत होता, माझ्या पोटी लक्ष्मी आली म्हणून. त्या बापानं जगायचं कसं? पोरी रात्रीचा येऊन जेवायला बसतो बघ, एक घास हातात आहे बघ, एक घास हातात आहे, एक घास असा हे मुखात आहे, आणि तुझी आई म्हणते पोरगीला मोबाईल घेऊन द्यावं, नाहीतर काहीतर करून घेईन म्हणते बघा, काहीतर करून घेईन म्हणते. आगा गा गा गा, बापाचं काळीच सर्व करतं. मुखातला घास ग, मुखातला घास नरड्याच्या खाली उतरत नाही ग, दगडासारखा गिळतो. हातातला घास ताटातच टाकतो, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, कुठल्या तर मित्राकडे जाऊन झोपतो ग भिकाऱ्यासारखा. माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपयाची गरज आहे, लय अर्जंट आहे, पुढच्या महिन्यात माझं कामाचं पैसे येणार आहे, पहिलं तुझं पैसे देतो, देशील खरं? माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पोरीनो तुमच्या हातामध्ये दुसऱ्या दिवशी मोबाईल येतो बघ, त्याच मोबाईल वरून रात्रभर चॅटिंग करत बसता. कुठला तर हरामखोर कुत्रा लांडगा टपून बसलेला असतो शाळा कॉलेजच्या बाहेर, त्या इन्स्टावरती येतो, तुला गोडगोड मेसेज काय पाठवतो, त्याच्या जाळ्यामध्ये तू फसते. हे पोरीनो, हे का ग माझ्या लेकरानो? अगं इन्स्टावर ओळख झाली, भेटायला बोलवलं, तिचा उपभोग घेऊन गटारीमध्ये फेकून दिलं. अगं हे हातामध्ये चाकू घेऊन एकमेकाला भोगसू लागले. हे पोरीनो, असल्या नालायक कुणाचा कोण तुला माहिती सुद्धा नाही, आणि त्याला मेसेज पाठवतेस, आणि झिजलेल्या बापाकडे बघायला सुद्धा तुला वेळ नाही. का ग माझ्या लेकरानो? आज शपथ घ्यायची, इथं शपथ घ्यायची, बसलेल्या माझ्या सगळ्या लेकराने एक ही पोरगे कुठल्या इन्स्टावरती, कुठल्या फेसबुकवरती, सोशल मीडियावरती खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, अजिबात फसणार नाही. आज शपथ घ्यायची पोरीनो, इथं शपथ घ्यायची माझ्या लेकरानो. आई बापाला कडकडन मिठे मारायचे. हा आई तिला त्रास होते, जरा फिरवून आणशील, आण तिला, ये फिरवून आण तिकडून, जरा ये बाळा, बसणारच हा, व्यवस्थित आहे ना? हाताला हे होते, फिरवून यायचं की तुला, फिरून ये. हा बस, ऐक, परिवर्तन होते, होऊ दे तिला, मोकळं होऊ दे सगळ्यांना. हे घे बोरगी, सोशल मीडियाच्या त्या विळख्यामध्ये अडकणार नाही माझ्या लेकरांनो. ऐका जरा जरा जा, माझ्या सोशल मीडियाला माझ्या पोस्ट पडल्यात ना, तिथं जाऊन जरा काही कुत्र्यांच्या कमेंट्स आले तेवढ्या वाचा. एक म्हणतो, हा हरामखोर ह्याला इथे येऊ देऊ नका, माझ्या हातातली पोरगी निघून जाईल, माझ्या वासना कुठं शांत करायच्या. हे असलं घाण घाण, याच्या पोरगीला उचला रे, एक जण म्हणतो, ह्याला गावात येऊ देऊ नका, ह्याला आडवा, ह्याला मारा. हे पोरीनो, असं लांडगट टपून बसलेत बघ. हे आणि आपल्याला या विळक्यातून बाहेर यायचंय माझ्या लेकरानो. हे बघ, हे माझ्या लेकरा, सोशल मीडियाचा वापर
पाहिजे तेवढा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीच वापर करायचा आहे. कुठला नालायक कुत्रा कोण हरणखोर येत असेल अजिबात नाही बाप. असल काय चुकीचं पाऊल पडलं असाल, पडलं तर पडू दे. सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा देव माणूस आपल्या घरात आहे, ज्याचं नाव बाप आहे. पोरीनो अजिबात घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. आज घरी जाऊन त्या देव माणसाला बघायचं माझ्या लेकरानं. हे पोरानो सांगा मला, तुम्ही कुठल्या खेळाच्या विरोधात नाही, कोणाच्या विरोधात नाही, मनोरंजनाच्या विरोधात मी नाही, पण अरे हे रना मोजत बसता. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या, IPLच्या रना मोजला, सगळ्या 2020च्या रना मोजत बसला. हे यानं एवढं रुपये घेतलं, त्यानं तेवढं रुपये घेतलं, त्या रना मोजला. पण पोरा, हे माझ्या लेकरा, तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत या नाशिकच्या रस्त्यावर तुझ्या आई बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या याचा हिसाब कधी ठेवलाच नाही. हरामखोरा बापाला कधी तर वाटतं एक चांगली फक्कड मिसळ आणि एक स्पेशल चहा घ्यावा. मुखात असा मिसळीचा घास घेतो तेव्हा डोळ्यातली पोरं त्याच्या डोळ्यासमोर येतात. पहिला फोन बायकोला करतो, पोरांना पहिलं काय तर करून तिथं खायला घाल. हरामखोरानं याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला. घर सोडून जाता आणि तिसरा कोणतरी येऊन सांगतो तुझी पोरगी गेली रे तुला सोडून. का माझ्या लेकरानो, कशासाठी? आज शपथ घ्यायची, एक ही पोरगा व्यसन करणार नाही. एक हे नो विमाल, नो गुटखा, नो मावा, नो दारू. व्यसन करायचं, व्यसन करायचं, पण 2 तासात उतरणारं व्यसन शंडाने नामर्द करतात पोरा. व्यसन करायचा ज्या रस्त्यावरून, याच रस्त्यावरून तुझा बाप फाटकी मळलेली कपडे घालत दुसऱ्या त्यात मोलमजुरी करत होता, त्याच चौकात तुझ्या बापानं शड्डू ठोकला पाहिजे. माझं पोरग क्लास 1 अधिकारी झालं, माझ्या पोराच्या अंगावर वर्दी आले, माझ्या पोरानं मला बुलेट दिले, माझ्या पोरानं मला 1 तोळ्याची चेन केली. माझं पोरग माझ्यावर खूप प्रेम करतंय. नालायका, आपल्या कर्तृत्वाचं व्यसन करायचं पोरीनो. बस झालं, बस झालं. खूप लोक तुमचा उपभोग घ्यायला टपून बसली, पण आता त्यांचे हे मनसुबे सगळे हाणून पाडायचे पोरीनो. बस थांबतो इथं, पण थांबत असताना फक्त 10 मिनिटं राहिली माझ्या लेकरा. एक काम करायचं, आईला 2 प्रश्न विचारले ना पोरीनो तुम्ही, आईला 2 प्रश्न विचारले ना, आता एक काम करा, पळत पळत घरी जायचं बघ, पळत पळत घरी जायचं. आईला कुठला प्रश्न विचारायचा ना, ओनली 10 minutes left, not more than only 10 minutes. पळत पळत घरी जायचं आणि आज बापाची वाट बघायची, बापाची वाट बघायची. आज घरामध्ये रोज आईची वाट, रोज आईला बघतीस, डोळं भरून बघतीस. बाप कधी उशिरा येतो, पाठी निघून जातो, बापाची भेट रोज होत नाही, पण आज बापाची वाट बघायची. रात्रीच्या 10 वाजत आहेत, 11 वाजत आहेत, बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला तुझ्या समोर तुझा बाप येईल, एकच काम करायचं बोल, सगळी जळमट तोडून टाकायचे, सगळी बंधनं तोडून टाकायचे, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायचे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गलावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं? शाळेमध्ये कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? का तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्याची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बाप्पाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा मी जेव्हा 1 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. करत तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. हो पप्पा, मला आई रागवली तर मी कॉलनीमध्ये घराच्या खाली येऊन उभी राहत होते आणि जसं तुम्ही येत होता पप्पा, पप्पा अगदी राणी सारखी, अगदी वाघिणी सारखी मी तुमच्या हातामध्ये येत होते पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होते, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होते पप्पा. रात्रीची मला भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होते. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता
आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा, इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आई हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण मी तुमच्या समोर येत नाही. पण आपल्या कुमावत नगरमध्ये एक बाप नावाचं वादळ मी ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मी ती माहिती पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे पोरांनो, आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून गेलाय. हे पोरीनो, शहरात राहताना ग नाशिक मध्ये एक काम करायचं माझ्या लेकरा, हे बघ आज उद्या जायचं बघ नाशिक मधल्या कुठल्या तरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखात घास भरवत, माझ्या गालावरून हात फिरवत मला कोणी म्हणाल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. नाही येत माझा आई बाप, नाही येत. माझ्या वयाची पोरं आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्यानं फिरतात, माझं काळीच सर्व करतं. देवा मी काही पाप केलं रे देवा, मी काही पाप केलं. हे पोरानं बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला समय सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानं, त्यावेळेला तो नाशिक मधलं 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला हात घातला तर मागून आवाज येतो बापाचा, दाद्या उचल, पैशाचं मी बघतो. अरे घर सोडताना तुझ्या आईने मला सांगितलंय, अहो पोरांना जे हवं ते घेऊन द्या, जे मागतील ते घेऊन द्या. माझ्या अंगावरचे दागिने काही कामाचे, मोडा, आपली लेकरच आपला दागिने आहेत, शिकवा त्यांना, एक दिवस आपला पांग फिरतील. हे पोरांना ती सगळी कपडे तुमचे होतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं, आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी जातं, ते पोरगा पळत पळत घरी जातं, हे हे आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतो, आया या आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला द्या आहे, मला द्या. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप की रे, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, तुला काही कमी पडू दिलंय का मी? बापा एवढीच मेहनत करते ना मी. अरे तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला की, दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरात मी खाल्लं नाही, पण आमच्या लेकरांना भरवलं साहेब. 2 दिवस झालं माझं लेकरू घरी आलं नाही साहेब, माझं काय चुकलं साहेब, मला मारून तर टाका, नाही तर माझ्या लेकीला तर आणा. एक पोरीनं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, लई शिव्या घालतो, लई मला पण धोका आहे, माझ्या गाडीवर काय हल्ले करतात, माझ्यावर काय तुटून पडतात. नाही पोरी, सांगणं काळाची गरज आहे. हे राष्ट्राचं काम आहे, माझ्या छत्रपतींचं काम आहे. सांगणार मी पोरीनं तुम्हाला, हे माझ्या लेकरा, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, असला नालायक कोणता तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आणि 20 वर्ष ज्या आईबापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ज्या शिक्षकाने तुम्हाला शिकवून मोठं केलं, त्या सगळ्यांच्या तोंडावर थुंकून निघून तुम्ही
घर सोडून निघून जाताना लाज नाही वाटत? हे प्रेम आहे का? प्रेमाच्या कुठल्या विरोधात नाही बघ मी, हे प्रेमाच्या विरोधात नाही, पण हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आईबापाच्या आबरूची नक्तर वेशीवर टाकतं, पोलीस स्टेशनला टाकतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, ते प्रेम आहे का? जायचं बघ, उद्याच जायचं, इथल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि 2025 मध्ये फक्त नाशिक शहरातून लेखी किती गायब झाल्या त्यांची यादी घेऊन यायचं. पोरीनो, गेल्या कुठं पोरी? स्पष्ट सांगतो, तुम्हाला तोडलं जातंय, तुम्हाला विकलं जातंय. नालायकांनो, गायब झाले लेखी गेल्या कुठं? बाप जातो, साहेब साहेब पोरगीचा शोध लागला का? पोलीस बांधव म्हणतात तपास सुरू आहे, धागे तुरे लागत नाहीत. ए नालायकांनो, हा? एक पेन मागत होतीस, 5 पेन बापानं देत होता. एक चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल. एक ड्रेस मागत होतीस, 5 ड्रेस. मग तुझं लग्न तुझा बाप तुझ्या मनाच्या विरोधात कसं करून देईल मला सांग पोरी, सांग. तू फक्त शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार, यू आर द प्रिन्स. पर्याय आहेस बापाची, राणी आहेस बापाची. साला संपला तो जमाना. बापानं ठरवायचं, मुलगीनं लग्न करायचं. बाप अगोदर लेकीला विचारतो, दे दे तुला काय हवं, आणि तुझी निवड काय? मावा खाणारा भिकारी, नालायक, तोंडाचा वास येतो, छपरी. हा, तुझ्या बापानं घरात तुला एसी मध्ये ठेवलं, त्याच्या घरात शौचालय नाही, तिथं जाती माझं प्रेम आहे म्हणून. जायचंच आहे ना घर सोडून? शेवटचा 1 मिनिट, एक काम करायचं. आईला विचारायचं, माझा जन्म आई कुठे झाला ग, कुठल्या दवाखान्यात? तिथं जायचं आणि त्या डॉक्टरला फक्त विचारायचं, साहेब मला जन्माला घालताना माझ्या आईनं माझ्यासाठी किती रक्त सांडलं होतं साहेब, आणि किती किंकाळ्या फोडल्या होत्या साहेब, माझ्या आईने किती टाचा घासल्या होत्या साहेब. तिथून यायचं आणि आपल्या आईला विचारायचं, मला शिकवेपर्यंत माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं. घर सोडताना फक्त बापाचं आटवलेलं रक्त आणि आईचं सांडलेलं रक्त डोळ्यासमोर आणा, आणि त्यातूनही जाऊ वाटलं तर बापाला सांगा, पप्पा 20 वर्ष रोज मला घास भरवला, आज मला तुम्हाला घास भरवायचा आहे. बाप आनंदाने उड्या मारून, जा दीदी ताट करून घेऊन ये, जा स्वयंपाक करा. बापाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. बापाला तुझ्या हातानं चार, तुझ्या डोळ्या देखत तुझा बाप मरू दे, मग जा. कारण तू गेलीस तर जिवंतपणी बाप मरण, आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं पोरी, लय वाईट असतं. आणि पोलीस स्टेशनला येतात, तिथं बाप येतो, दीदी घरला चल. अगं पोरग चांगलं असतं तर हो म्हणालो असतो, अगदी अभिमानानं हो म्हणालो असतो. अगं मी पण आता 21व्या शतकातला बाप आहे पोरी. अगं मी आनंदाने म्हणालो असतो हो, पण अगं पोरग व्यसनी आहे ग दीदी. पोराची सगळी माहिती काढल्या, तुझं आयुष्याचं वाटोळ होईल, दीदी घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही, बापाला ओळखत नाही. आई बापावर केस दाखल करता, कारट्या अंगठा फुटला, रक्ताळ्याला अंगठा घेऊन दवाखान्यात बाप पळत होता की ग तुझा, आणि तुझी जखम बरी होत नव्हती तोपर्यंत आईलाच म्हणत होता, माझ्या पोरगीकडे तुझं लक्ष नाही. त्या आई बापावर केस दाखल करता. बस ठरलं तर एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आज शपथ घ्यायची, इथं शपथ घ्यायची, एक ही पोरगा, ना विमल ना गुटखा ना मावा, बस संपलं सगळं बस. हे बघ, पण जाता जाता तू का म्हणे, होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी, अंतरीची ज्योती प्रकाशाने दिसते, मळींची जी होती अच्छा दिली, तुला आज प्रकाश दाखवून झाला. बस वेळ खूप आपल्याकडे हे खूप कमी आहे, पण इथं आत्ताचा क्षण अनुभवण्यासाठी आपल्या लेकींच्या सोबत काही बाप इथं बसलेले आहेत. आपल्या लेकरांच्या सोबत त्या 10-15 बापांनी जरा हात वरती करायचा आहे, बिंदास हात वरती करा. ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत त्या बापांनी जरा बिंदास हात वरती करायचा आहे, आणि जरा जागेवर उभं राहायचं म्हणतो, जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही, उभं राहा जागेवर. त्या बापांना विनंती करतोय, उभं राहा, ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत. 5-15-20 बापांनी, आणि सगळ्यांनी यायचं आहे. इथं या, समोर या, त्या टोकापासून ते या टोकापर्यंत सगळी बाप इथं या, माझ्या समोर या. आज नाही तर परत कधीच नाही.
हे कधीच होऊ शकत नाही, लक्षात घ्या. या उभं राहिलेले बापाने इथं उभं राहा, इथं उभं राहा, पाठीमध्ये सरळ उभं राहा, 2-2, 3-3 गर्दीमध्ये उभं राहा. पण राहणं काळाची गरज आहे, उभं राहा. आणि जागा नसेल तर तिथं जागेवर उभं राहा. तर त्या सगळ्या बापांनी उभं राहा, इथं उभं राहा. आणि आता मी काय सांगतो एका मिनिटामध्ये, शेवटचा 1 मिनिट. नो बडी गोइंग टू मूव. कोणी उठायचं नाही आता. मी काय सांगतोय लेकरांना तेवढं ऐकायचं. माझ्या समोर आलेले हे कोणाकोणाचे पप्पा आहेत, त्या लेकरांनी जागेवर उभं राहा. चला लवकर, त्या मुलींनी जागेवर उभं राहायचं आहे. आणि इथं माझ्या समोर यायचं आहे, इथं ये लवकर, या चाल लवकर समोर ये, जागा काढून ये. त्या पोरांनी पण उभं राहायचं आहे, चला लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, तिथंच उभं राहा, तिथंच उभं राहा, जागा काढून उभं राहा. मी सांगतो चला पोरी, नाही माझ्या समोर, चाल इकडे ये माझ्या दीदी, चाल लवकर इकडे ये, चल माझ्या बाळा, माझ्या लेकरा, चाल आज नाही तर परत कधीच नाही, ये माझ्या बाळा, चला. आणि एक पोराला तिथंच उभं राहायचं आहे, पाठीमागच्या बापाने पण तिथंच उभं राहायचं. आता मी काय सांगतोय, शेवटचा 1 मिनिट. हे बघ मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं बघ. इकडे बघा, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. हे पोरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक माझ्या लेकरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी, रोज आपला बाप मरत असतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरी, लई वाईट असतं. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. आणि आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, त्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीला आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या, पण नाही पोरी, हे 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवानं जमलं नाही तुझ्या आईनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं उदरामध्ये आम्हाला ठेवलं. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकं आईच्या खात्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या भांडावर डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझ्या डोळ्यातला अश्रू जर माझ्या लेकरानं बघितला, माझं लेकरून माझं कुटुंब खचल, पण डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आठवत. तुमच्यासाठी जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप तुमच्या समोर उभा आहे. जगातली सगळ्यात आता तो श्रीमंत तू आहेस बा. कित्येक लेकरांना वाटतं पळत पळत जावा आणि आपल्या बापाला कटकून मिठी मारावी, पण साला भिंतीवरचा आमचा बाप खाली येऊन आम्हाला मिठीत घेत नाही. पण तू नशीबवान आहेस, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कोणी पळत जायचं बघ आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला एवढ्या कटकून मिठी मारायची, त्याच्या डोळ्यातच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही, पण आज सांगते, माझा तुमच्यावर जीव आहे, जा बोले. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, जा पळत पळत तुझ्या बापाला अगोदर कटकून मिठी मार, जा पोरा चाल. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा, तुझ्या बापाला अगोदर कटकून मिठी मार, मार कटकून मिठी पोरी, मार कटकून मिठी मार, मार कटकून मिठी पोरी तुझ्या बापाला, मार कटकून मिठी पोरी, मार पोरा तुझ्या बापाला कटकून मिठी मार, मार कटकून मिठी माझ्या लेकरा. सांग, हंबरडा फोडून रडणारा हा बाप खोटा आहे का? सांगा मला माझ्या लेकराला, या बापाला पोलीस स्टेशनला उभं करा. सांगा या बापाची काय सांगा या आईची काय चूक आहे. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करा. नाही माझ्या लेकरा, नाही माझ्या बाळा, बाप गेला की सगळं गेलं. चला पाया पडा एकदा बापाच्या, चला झुका, चला पाया पडा, झुका बापाच्या पाया पडा, झुका माझ्या लेकरानो, झुका माझ्या बाळानो. हा तुमचा बाप आहे पोरानो. नाशिकच्या मौतनगर परिसरामध्ये आमच्या 25 तारखेच्या आणि नाशिकच्या मौतनगर समाज सेवा संघाच्या सहपदाधिकाऱ्यांनी मिळून यंदा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक शहरातील मौतनगर परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद केला. अंकारे सरांनी सोशल मीडियाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं दिशाभूल होतात याबाबत अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सरांच्या या मार्गदर्शनाचा समाजाला निश्चितच फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे. अशा प्रकारचे मार्गदर्शनपर शिबिर सरांच्या माध्यमातून वेळोवेळी राज्यभरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज बहुसंख्येने आहे त्या त्या ठिकाणी घेण्याचा आमचा मानस आहे. आज या कार्यक्रमाला सरांनी येऊन आमच्या समाजाला जो वेळ दिला त्यासाठी समाजाच्या वतीने मी अंकारे सरांचा अत्यंत